फासे पारधी समाज के लिए स्वतंत्र आर्थिक महामंडल की स्थापना की मांग को लेकर समाज के लोगों ने मतीन भोसले के नेतृत्व में अमरावती के विधायक रवि राणा के निवास स्थान के बाहर आंदोलन किया। आंदोलनकारियों का कहना था कि आज भी फासे पारधी समाज मुख्यधारा से वंचित है। सरकार को समाज के शैक्षणिक, सामाजिक और आर्थिक विकास के लिए ठोस कदम उठाने चाहिए। आंदोलन के दौरान प्रदर्शनकारियों ने कहा कि राज्य सरकार ने अन्य समाजों के लिए आर्थिक महामंडल की स्थापना की है, लेकिन फासे पारधी समाज को अब तक कोई सुविधा नहीं मिली। उन्होंने मांग की है कि समाज के सर्वांगीण विकास के लिए 1,500 करोड़ रुपए की नीति निर्धारित की जाए और इस संदर्भ में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ बैठक आयोजित की जाए। विधायक रवि राणा ने आंदोलनकारियों से चर्चा की और बताया कि उन्होंने मुख्यमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री से इस विषय में चर्चा की है और सकारात्मक आश्वासन प्राप्त हुआ है। इस पर आंदोलन फिलहाल स्थगित कर दिया गया है। आदिवासी व्यक्ती तो फासे पारधी असो की आदिवासीच्या कुठल्याही जाती असो, तो प्रत्येक व्यक्ती आदिवासी हॉस्टेलमध्ये शिकला पाहिजे। सगळ्यात जास्त हॉस्टेल हे या जिल्ह्यामध्ये उभारले, महाराष्ट्रात उभारले। माझी फासे पारधी समाजाच्या सगळ्या आई बहिणींना विनंती आहे की आपले मुलं रस्त्यावर भीक मागण्यासाठी न फिरवता, त्यांना ब्रिजच्या खाली न झोपवता त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला लावा, त्या हॉस्टेलमध्ये राहू द्या, त्यांना शिकवा। कारण फासे पारधी समाजाचे मुलं मुली जर शिकवले आणि शासनाने सगळी व्यवस्था करून दिलेली आहे, हॉस्टेल बांधून दिलेले आहे, राहायची व्यवस्था आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे आणि मुख्यमंत्री स्वतः आदिवासी समाजाकडे विशेष लक्ष आहे। तर माझी विनंती राहील, सगळ्या समाजाला विनंती केलेली आहे, संघटनेच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली आहे की फासे पारधी समाजाच्या मुलांना शिकवा आणि लवकरच पुढच्या आठवड्यात जे आदिवासी मंत्री आहे अशोक उईकेजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक लावू आणि 11 लोकांची हे जे बॉडीचे जे नेते आहे यांच्या उपस्थितीत बैठक लावून त्यांचा कसा न्याय मिळता येईल, त्यांचे राहिलेले पैसे कसे सोडता येईल यासाठी मी प्रयत्न करूंगा। हालांकि आंदोलन के प्रमुख मतीन भोसले ने स्पष्ट किया है कि यदि मांगे जल्द पूरी नहीं हुई तो अगली बार विधायक राणा के निवास स्थान के सामने दोपटी आंदोलन करेंगे, वहीं रुकेंगे और वहीं सोएंगे। इस प्रकार उन्होंने सरकार को चेतावनी भी दी। समाज हा कोसोदूर विकासापासून वंचित होता, त्या अनुषंगानं अनेक समाजाचे आर्थिक विकास महामंडळ झाले, पण फासे पारधी समाजाच्या नावाने कोणत्याच राज्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत आर्थिक विकास महामंडळ झालं नव्हतं। त्या मागणीसाठी आम्ही रविभाऊ राणाच्या निवासस्थानी आज हे आंदोलन केलं। फासे पारधी समाजाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयाची मागणी, आम्ही फासे पारधी समाजाचा विकास व्हावा यासाठी आम्ही आलेलो आहे आणि 10 मिनिटाची सीएम साहेबासोबत बैठक लावावी यासाठी सुद्धा आलो। रविभाऊ राणाने सीएम सोबत चर्चा झाली आणि आदिवासी मंत्रीसोबत चर्चा झाली। पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या 2-3 मागण्याच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज सुद्धा जाहीर करणार आहे असं सुद्धा आश्वासित केलं आणि आंदोलन इथं थांबवलं आहे।